पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुठपर्यंत आला? किती श्लोक झाले? 11 झाले. हां, 11च. कालचा जो नाही घेतला, पहा कालचा जे होते की जसं ऊसामध्ये साखर म्हणजे गोडी जशी व्याप्त आहे, त्याप्रमाणे ब्रह्माच्या अस्तित्वामुळे प्रपंचाच्या रूपाने ब्रह्मच भासते. ब्रह्माचं अस्तित्व या प्रपंचामध्ये भरून उरलेलं आहे. जसं ऊसामध्ये गोडी भरून उरलेली आहे, त्या पद्धतीने आचार्य समजून सांगतायत कोणाला? शिष्याला. शिष्याचे जे प्रश्न होते कालचे की त्याला मला त्रैलोक्य भासताय, बंधमोक्ष भासतात, तर ते का भासतात अशी शंका घेऊन त्याचे उत्तर चाललेले आहेत. पुढे जाऊन म्हणतात की पण हे कसं दिसतं म्हणताल तर मरुभूमय जलय सर्वम मरुभूमात्रमेव तत् जगत्रयमिदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः. पुढचे नसतील श्लोक पाठ केले कोणी का? केलेत सगळ्यांनी श्लोक पाठ केले का? केले का? अरे वा, विकनकर महाराज लय जोरात येतं. सांगा. हां, कोणी कोणी पाठ केलेले? सगळे केलेत का? बर, म्हणजे 11. बर, अभिषेकांनी पाठ केले. अजून कोणी केले? 2-2, 3-3 तरी करत जा ना. 1, 2, 3. सगळे नाही झाले तर म्हणजे काहीच जमत नाही म्हणून सोडूनच दिले असं नका करू. नाही, 6 श्लोक झाले तर 1 तर होईल. म्हणा, यांच्याबरोबर म्हणा. ते वेगळंच म्हणतात. हां, तम व्याप्तोति जगत्रय. हां, पुढे मरुभूमात्रमेव तत्. महदानंद स्वरूपतः पिष्टम. विषय असा होता की वाळवंटामध्ये जसा पाण्याचा भास होतो, 8वा श्लोक, त्या पद्धतीने वाळवंटाच्या ठिकाणी वाळवंटच राहतं, पाणी कशाचं राहतं तेव्हा, पण ते वरती मरुजल भासतं. त्या पद्धतीने हे संपूर्ण त्रैलोक्य मरुजलाप्रमाणे भासतं. याला चितविलास असं म्हटलं. आणि त्याचा जे आलेला होता विषय खाली की विश्व हे मृगजळ, तर हा आपला आत्ता जो अध्याय चाललेला 11वा त्यातली 180वी ओवी आहे. आत्ता येणार आहे पुढे. हां, ती ओवी अशी आहे, हे अवतार जे सकळ ते जिये समुद्रीचे का कल्लोळ, विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिशे, असे 11व्या अध्यायातील 180वी ओवी. हे अवतार जे सकळ, काय त्याच्या आधीचं? हे अवतार जे सकळ, भगवंताचे जे 11व्या अध्यायात दाखवलं सगळं विश्वरूप दाखवलं, तसं त्याच्यात तिथं माऊली म्हणतात हे अवतार जे सकळ. पुढचं टोक आहे, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ. विश्व हे मृगजळ, ते तर लिहिलेलंच आहे त्यांनी. तया रश्मीस्तव दिशे,
हे अवतारचे सकळ ते जिये समुद्रीचे का कल्लोळ. चला, त्याच्यानंतर पुढचा श्लोक झाला होता, त्याच्यात म्हणलं ब्रह्मापासून खांबापर्यंत सर्व प्राणी मात्र तुझ्या ठिकाणी तुझ्याच कल्पनेने काय आहेत दिसतात. तसं जगत कोणाच्या कल्पनेने दिसतं? आपल्या कल्पनेने. म्हणजे आपल्या वासनेच्या द्वारे आपल्याला घरदार प्रपंच जेवढं काय दिसतंय जगत हे सगळं दिसतंय. तर हे अन्य कोणामुळं नाही तर माझ्या वासनेने दिसतंय. जेव्हा कधी त्या वासनेची निवृत्ती होईल तेव्हा तो त्याला जगत दिसणार नाही. म्हणजेच तो जीव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जातो. म्हणजे बाहेर कधी येतो? वासना धारण केली की जीवदशा आणि वासना गेली की ब्रह्मदशा, ब्राह्मी स्थिती. असा सरळ गणित आहे. जोपर्यंत राहायचं तोपर्यंत वासना धारण करून राहावं. म्हणून लोक जर म्हटले की कशाला हो परमार्थ करायचा आहे, कोणी आपल्याला देवदेव करायला सांगितला, कशाला करायचा आहे, असे कंटाळाखोर असतात काही झोपा काढणारे. तर मग त्यांना प्रपंचात त्यांना तरी कोण देवाचं काय नडणार आहे हो? देवाचं काहीच नडणार. कारण तुम्ही खुशाल राहा प्रपंचात, मरा आणि जन्मत राहा. इथे राहायचं म्हणजे इथे काय साधं थोडं कष्ट नाही आहे. इथे गर्भात जावं लागते, गर्भातून बाहेर निघावं लागतं, बाहेर आल्यानंतर शरीराची कष्ट भोगावे लागतात. बहुया उदराचे कष्ट आम्हासी केले कर्मभ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ते. पुष्कळ कष्ट करा. आणि काय सांगू गर्भीची यातना भोगिताना गर्भापासून मरेपर्यंत कष्टच कष्ट. जो कोणी विटला मग तो म्हणतो यातनं उपाय ऐका नाही हो का, सारखंच मरायचं आणि जन्मायचं आणि मरायचं आणि जन्म, काहीतरी सांगा ना आम्हाला. तर मग त्याचा देवदेव सुरू होतो. नाही तर तोपर्यंत त्याचा तिकडं विषयांचाच देवदेव चाललेला असतो. हां, पण त्याला काय देणं नाही घेणं नाही. म्हणून कोणी परमार्थ नाही केला म्हणून नाही का देवाचं काय बिघडत नाही, आणि कोणी केला तरी देवाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. मग जीवाने दुःख जर भोगायला कंटाळलेला असला तर परमतत्वाकडे जावं, आणि कंटाळलेले नसतील तर खुशाल संसारात राहावं. त्याला पाठाची, हरिपाठाची, चिंतनाची, पूजेची काही गरज नाही. देवाऱ्याची सुद्धा गरज नाही. देवाची अजिबात गरज नाही कोणाला. ज्याला दुःख भोगण्याची सवय आहे आणि दुःखात राहण्याची इच्छा आहे त्याला देवाची गरजच नाही. मग गरज ज्याला असेल त्याने देवदेव करावा. शास्त्र असं म्हणतं. मग देवदेव करावा या पदाचा अर्थ परमतत्वाला शोधायचा मार्ग उपलब्ध आहे. पण जाईल तो ना, नाही जाईल तर नका जाईना. तेव्हा समुद्र पुढे जाऊन म्हणतात आचार्य की समुद्र ज्याप्रमाणे लाटांची इच्छा करीत नाही त्याप्रमाणे तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मानंद पुरून उरलेला आहे. तू कशाला विषयाची इच्छा करशील? जसं काल तुम्हाला दरिद्री माणसाचं उदाहरण दिलं की दरिद्री मनुष्य हा पैशाची इच्छा करतो, पण श्रीमंत मनुष्य, अतिश्रीमंत मनुष्य हा द्रव्याची इच्छा करत नाही, त्याच्याकडे पुष्कळ द्रव्य आहे. तसा तुम्ही जर सच्चिदानंद ब्रह्म असताल तर विषयानंदाची इच्छा का करावी? तर याचाच अर्थ असा की तुम्ही एकतर दरिद्री असले पाहिजे. हा कसा प्रतीतीला येतो? विषयानंदाला दृष्टांत दिलेला आहे की पिष्टम व्याप्य गुडम यद्वन् माधुर्यम नाही वांछती पूर्ण आनंद जगत व्याप्य तदानंदम न वांछती तत् आनंदम न वांछती. तसा गूळ पिठात मिसळला म्हणजे त्याच्या गोडीला सोडत नाही. गोडी नेहमी गुळाचीच असते आणि पीठ पिठाचंच असतं, पण मिसळल्याने पीठ गोड लागतं. तसा हा प्रपंच आम्हाला गोड लागायला लागला है ना. काय लागलं? कडू प्रपंच विषाचा परिपाडू, गोड प्रपंच गोड परमार्थ लागेल. आणि गोड विषयनिंब बहु गोडी आला. तर त्या नाथ महाराज सांगतात तसा भजन गुळ तो मज कडू झाला, वित्त हानीचा गळा झेंडू आला, असत्या शुद्धाच्या येताती गुरळावो, लोभ सर्पडंकला करू काय. तसा हा म्हणून पीठच आहे,
माया मायाच आहे, जगत जगतच आहे, शरीर शरीरच आहे. याच्यात ब्रह्मतत्वरूपी सच्चिदानंद मिसळला, गोड लागायला लागला. आणि विषयामध्ये बी तसंच झालेलं आहे की असंच जड दुःखरूप आणि सच्चित आनंद याचं मिश्रण झालं आहे. आणि मिश्रण झालं म्हणून विषय गोड लागायला. तर विषय पिठासारखे म्हणजे ते माया मायाच आहे आणि ब्रह्म ब्रह्मच आहे. हे दोन मिसळल्यामुळं काम झालेलं आहे. त्यासाठी सुंदर दृष्टांत आला आहे. पिष्टम व्याप्य गुडम यद्वन माधुर्यम न हि वांछती. त्या पद्धतीने ज्याने पृथक्करण केलेले बुद्धीने आणि सच्चिदानंद स्वरूपाला जाणतो त्याला परत पिठात मिसळण्याची काय गरज आहे, म्हणजे प्रपंचात मिसळण्याची काय येण्याची गरज आहे, किंवा प्रपंचातले विषय भोगण्याची काय गरज आहे. मग प्रपंचाचे विषय कोण भोगेल? ज्याला ब्रह्मानंद स्वरूपाचा ज्ञात नाही. तर मग त्यांनी कसं जागावं बुवा? म्हणून तो विषयानंदाचं सेवन करतो. विषयानंदाचं सेवन का करतो? त्याला तिकडं बी नाही, इकडंच नाही, कुठंच नाही. म्हणलं मग आम्ही काय करायचं? मग म्हटलं मग तुम्हाला तुमच्यासाठी विषयानंद ठेवा. हरी दारिद्र्याशा यथा नास्ती, दृष्टांत चालायचं. हरी संपन्नस्य तथा तव, संपन्नस्य दारिद्र्याशा यथा नास्ति संपन्नस्य तथा तव. ब्रह्मानंद निमग्नस्य विषयाशा न संभवेत्. ब्रह्मानंद निमग्नस्य विषयाशा न संभवेत्. दारिद्र्याशा यथा नास्ति संपन्नस्य यथा तथा तव. ब्रह्मानंद निमग्नस्य विषयाशा न संभवेत्. दारिद्र्य आशा दारिद्र्याशा एकत्रितच धरायचं आहे. दरिद्र्यवान पुरुष आशा यथा न अस्ति संपन्नस्य यथा न अस्ति संपन्नस्य एकत्रच करा. तथा तव ब्रह्मानंद निमग्नस्य, त्यातला निमग्न अस्य असे पद येतं. संपन्न अस्य हे पदच्छेद आहेतच. आणि विषय आशा न संभवे. ऐका परत. दारिद्र्याशा यथा न अस्ति संपन्न अस्य तथा तव ब्रह्मानंद निमग्न अस्य विषय आशा न संभवे. सोपं येतं ते, त्याच्यात काय फार असे पदच्छेद नाहीत. सरळ सरळ आता कळायला लागलं. कळतंय ना सगळ्यांना? दारिद्र्याशा यथा न अस्ति संपन्न अस्य तथा तव ब्रह्मानंद निमग्न अस्य विषयाशा न संभवे. तेव्हा संपन्न पुरुष म्हणजे श्रीमंत पुरुष. त्या श्रीमंत संपन्न अस्य म्हणजे असणं, असलेला. जो संपन्न असा पुरुष जो आहे त्याला मला काही दिवसांनी का होईना पण भगवंता दारिद्र्य यावं अशी काय आहे, अशी इच्छा असते. कारण श्रीमंत पुरुषाला मी दरिद्री व्हावं अशी कधी इच्छा असते? कधीची इच्छा नसते.
तर मी नित्य संपन्न असावं, संपन्न राहावं अशी इच्छा असते. मग दरिद्रीपणाची तो इच्छा करत नाही. कोण? संपन्न पुरुष म्हणजे श्रीमंत, गर्भश्रीमंत, कुबेर. साधारण नका धरू, कारण साधारण माणसं इच्छा करत नाही. साधारण मनुष्यसुद्धा नाही करत. साधारण मनुष्यसुद्धा साधारण श्रीमंत असलेला सुद्धा मी दरिद्री व्हावाशी इच्छा कुठं करतो. म्हणून श्रीमंत कोणीच इच्छा करत नाही दारिद्र्यपणाची. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मानंद निमग्नस्य, जो ब्रह्मानंदात निमग्न पुरुष आहे तो विषयाची इच्छा संभवत नाही. विषयाची इच्छा संभवत नाही म्हणजे विषय त्यात असा आहे, विषय असंच जड आणि दुःखरूप आहे आणि ब्रह्मानंद हा सच्चित आनंद आहे. म्हणून सच्चित आनंद श्रेष्ठ का असंच जड दुःखरूप श्रेष्ठ? सच्चित आनंद श्रेष्ठ. या दोघांच्यातला भेद सांगताना श्रीमंती आणि दरिद्रीने केलं आहे आचार्यांनी. जो मनुष्य श्रीमंत आहे तो मनुष्य मला दारिद्र्य यावं अशी जशी इच्छा करत नाही, तसा ब्रह्मानंदात निमग्न असलेला पुरुष विषय भोगण्याची इच्छा करत नाही. असा समांतर दृष्टांत आलेला त्याला. आणि मग याचाच अर्थ असा आहे, विषय सुखाचे, सुखही शब्द नाही लावला आता इथं, विषय असा निखळ शब्द आलेला आहे. विषयानंद बी शब्द नाही आला, तर विषय असाच शब्द आला. आणि ब्रह्मानंद वेगळा आणि विषय वेगळे. मग ब्रह्मानंदात आनंद आहे आणि विषय कसा आहे म्हणताल तर असंच जड आणि दुःखरूप आहे. म्हणून मग म्हटले त्या विषयाच्या ठिकाणी असणारं सुख, तर त्या विषयाच्या ठिकाणी सुख नावाचा प्रकारच नाही. म्हणून तिथं सुख शब्दच टाकला नाही आचार्यांनी. मग निस्ताच म्हणून एरवी विषयी जे सुख ते साध्यंतची मान दुःख परिकाय तिचे मूर्ख न सेविता नसरे. तर त्या विषयाच्या ठिकाणी सुख नावाचा प्रकारच नाही. फक्त कुठं सांगितलं तुम्हाला, तुष्यतो दुर्जन न्यायाप्रमाणे विषयाच्या ठिकाणी सुख आहे असं मानलं, घडीभर मानलेलं आहे, तर जीवाच्या समजुतीसाठी मानलेलं आहे. तुष्यतो दुर्जन न्यायाने तुष्यतो दुर्जन न्यायाने मान्यता दिलेली, वास्तविक नाही. म्हणजे जसं मृगजळाच्या ठिकाणी काही अंशात तरी पाणी असतं, काही अंशात एखादा थेंब नाही. तर मृगजळाच्या ठिकाणी एखादा थेंबसुद्धा सापडत नाही, तसा विषयाच्या ठिकाणी सुखाचा लेशही सापडत नाही. अरे बापरे, मग सुखाचा लेश नाही, मग जीव कसे जगतात? तर जीव जगतात भ्रमाने, म्हणजे विषयाच्या ठिकाणी सुख मानतात, विषयाच्या ठिकाणी सुख मानतात, असत नाही. जसं मृगजलाच्या ठिकाणी पाणी मानतो, असत नाही, वास्तवात नसतं ते. पण मग हे कळतं कोणाला? जो जागा झालेला आहे त्याला. आणि मग जागा होणारा तर जागा झाला म्हणजे तरी काय हो, तर तो ब्रह्मानंदात निमग्न होतो. कारण जीव आनंदाशिवाय राहणारच नाही, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मग तो ज्याला हा विषय कळालेला आहे तो ब्रह्मानंदासाठी आवरणाचा नाशाचा प्रयत्न करतो. कारण ब्रह्मानंद का भासत नाही, तर आवरण असल्या कारणाने भासत नाही. म्हणून आवरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात आद्य कर्तव्य जीवाच्या ठिकाणी. एकदा आवरण नाश पावलं किंवा त्याला निखळ ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर तो तुच्छ विषयाकडे डोकवूनही पाहत नाही. तर तेव्हा ते कोणी लिहिलेलं आहे? त्या धोंड महाराजांनी लिहिलेले आहेत. लक्षात आलं ना? ते ज्यांनी कोणी हे सोडवलेलं आहे ना, त्यांनी आपले त्यांच्या माहितीसाठी दिलेले तर ते
तर काय अडचण नाही, वाचत बसा ते बी. तर तेव्हा आशा ब्रह्मानंदात निमग्न असणारा पुरुष विषयाची आशा करत नाही. वाचा. श्लोक सुंदर आहे का नाही? हां, श्लोक सुंदर आहे. हां, ब्रह्मानंद निमग्नस्य विषयाशा न संभवेत. झाला पाठ. दारिद्र्याशा यथा नास्ति तथा संपन्नस्य तथा तव ब्रह्मानंद निमग्नस्य विषयानंद. झाला पाठ. त्याला काय लागतं? हां हां, समजल्यावर लगेच पाठ होतो. चला, एवढा तरी श्लोक पाठ करून या उद्या. बरोबर आहे. म्हणजे ब्रह्मानंदात निमग्न आहे म्हणतो आणि विषयाची इच्छा होते तर संभवनीय नाही. आणि दोन्हीपैकी एक. त्याचं कारण आहे पदार्थाचं वास्तव स्वरूप करण्याला महत्त्व आहे, है ना. पदार्थाचं वास्तव स्वरूप का हो? हे साधना करणारे जे आपले जपी तपी योगी होऊन गेले, हे अरण्यात जाऊन का बसले? आपण फार हुशार आहे म्हणून संसारात बसलो, तर त्यांना ते कळून घेण्यासाठी गेले तिकडे. आणि मग त्यांना कळाल्यानंतर ते पुन्हा प्रपंचात नाही आले. लोकांना असं वैराग्य झाल्यावर लोकांना वाटतं अरे अरे रे फारच हाल आहेत बरं का त्याचे. कशाचे? ते वैराग्यवान पुरुषाचे. तर ब्रह्मानंद सेवन, वैराग्यवान पुरुष जो ब्रह्मानंद सेवन करतो त्याचे हाल नाही, तर तो आनंदातच असतो. आणि विषयी लोकांना त्याचे हाल दिसतात. हां, तर मग ती साधनेचा विचार केला. पण वैराग्य हे आनंदाला कारण आहे. वैराग्य हे दुःखाला कारण नाही. म्हणजे जर वैराग्य उत्पन्न झालं का, ओ पाहणं त्यांनी सगळं त्याग केला आहे, सगळा त्याग केला, तुला काय त्रास आहे? तर त्याला असं वाटतं की ह्यांच्याजवळ एक बी विषय नाही ठेवला त्यांनी. अरे विषयाचा आनंदच नाही, तू मूर्खासारखा त्या विषयामध्ये राहिला. म्हणून सर्व विषयांचा परित्याग करणारा जो मनुष्य ब्रह्मानंदामध्ये राहतो, नारायण विषय झालेला असतो. बरोबर आहे. तर तेव्हा त्या आनंदामध्ये तो असतो. आणि मग विषयाचा छंद बुद्धीत धारण करणारा ब्रह्मानंदाला मुकलेला असतो. कोणत्या तरी एका ठिकाणी जीव राहत असतो, दोन्ही ठिकाणी नाही राहू शकत. चला. हरी विषम दृष्ट्वा अमृतं दृष्ट्वा विषम त्यजति बुद्धिमान. विषम दृष्ट्वा अमृतं दृष्ट्वा विषम त्यजति बुद्धिमान. विषम दृष्ट्वा अमृतं दृष्ट्वा विषम त्यजति. आत्मानमपि दृष्ट्वा त्वम् आत्मानमपि दृष्ट्वा त्वम् न उच्चारा. आत्मानमपि दृष्ट्वा त्वम् न है ना. त्यजानात् मानमादरात्. आत्मानमपि दृष्ट्वा त्वं त्यजानात् मानमादरात्. विषम दृष्ट्वा अमृतं दृष्ट्वा विषम त्यजति बुद्धिमान. आत्मानमपि दृष्ट्वा त्वं त्यजनात् मानमादरात्.
विषम दृष्ट वा अमृतं दृष्ट वा विषम त्यजति बुद्धिमान आत्मानम् अपि दृष्ट वा त्वं त्यजन आत्मानम् आदरात्. झालं सांगा. नाना सांगा. विषम दृष्ट्वा अमृतं दृष्ट्वा विषम त्यजति बुद्धिमान आत्मानम् अपि दृष्ट्वा त्वं त्यजन् आत्मना आदरात्. त्यजन आत्मानम् आदरात्. विषम दृष्ट वा म्हणजे आणि आले ना खाली आणि आलं आहे म्हणून वा निघतो स्वतंत्र आणि वाला काय करायला पाहिजे होतं पुढे तो इंग्रजी यस टाकायला पाहिजे होता पण तो टाकला गेलेला नाही. म्हणजे दृष्टवाच्या पुढं असा दीर्घ करायचा होता त्याला म्हणजे आ आला असता म्हणजे अमृतम तयार झाला असतं. चला विषम दृष्ट वा म्हणजे विष समोर आहे आणि अमृतही समोर आहे तर त्यातला बुद्धिमान मनुष्य जसा विष सेवन करतो नाही तर काय करतो अमृत सेवन करतो आणि विषम त्यजती विषाचा काय करतो त्याग करतो. संस्कृत किती सोपं आहे पहा. बुद्धिमान मनुष्य विषम त्यजती तर झाले सगळे संस्कृत म्हणायला. आणि विषम दृष्ट म्हणजे समोर असणं वा म्हणजे किंवा पहा विष समोर आहे किंवा अमृत आहे विष आहे आणि अमृत आहे असं म्हणा. मग विष आणि अमृत समोर असेल तर काय घ्यावं म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहात. त्यामुळे तुम्ही बुद्धिमान आहात तर त्याप्रमाणे आता पण पुढे बसलं पाहिजे आपण बी त्याचप्रमाणे की आत्मानं दृष्ट्वा त्यजति आत्मानं आदरात. म्हणजे आत्मानं दृष्ट्वा आत्म्याला पाहणारा आत्मानं त्यजति आदरात आत्मभिन्न पदार्थ आदराने त्याग करून टाकतो. आत्म्याला पाहणारा आत्मभिन्न पदार्थ आदराने आदरात शब्द टाकलाय त्यांनी आदराने त्याग करून टाकतो. म्हणजे विष आणि अमृत समोर ठेवल्यावर बुद्धिमान मनुष्य अमृताचं सेवन करतो आणि विष टाकून देतो त्यजती. पण आता विष आणि अमृत हे दोन्ही पदार्थ त्या सागरातूनच उत्पन्न झाले. पहिल्यांदा अमृत आलं म्हणतात पहिल्यांदा नंतर विष हलाहल विष आलं का नाही याचं मंथन झालं सागराचं आणि मग अमृत बाहेर आलं. अमृताचा कुंभ का आम्हाला पाहिजे सगळे देवांनी घेतला. म्हणजे विष कोण पिणार म्हणजे आमच्या भोळ्या शंकराने घेतला. हे दोन पदार्थ पण सामान्य जन अर्थात ते देव आहेत हे सिद्ध केलं त्यांनी की आम्ही विष घेतलं काय ना अमृत घेतलं काय आम्हाला काय फरक नाही पडत. पण सामान्य जे बुद्धिमान लोक असतात ते विषाचा त्याग करतात आणि अमृत घेतात. मग तसा आत्म्याला पाहणारा पुरुष की ज्याला आत्म्याचं दर्शन झालेलं आहे तो आत्मभिन्न पदार्थाला घेत नाही. म्हणजे आत्मभिन्न पदार्थ म्हणजेच अनात्मा विषासारखा आहे. स्पष्ट बोलले नसले पण तिथं आदरात असं केलं तर आदरात करण्याचं कारण असं आहे की हे दोन्ही पदार्थ परमात्म्यापासूनच झाले ना हो म्हणून आदरात. कारण सगळं जगत कोणापासून झालं आदरात.
समजा तुम्ही गृहस्थी आहात आणि तुम्ही आत्मज्ञानी झाले, गृहस्थ आश्रमात तुम्ही कोण झाले? ब्रह्मव्यक्ती झाले. तर आदरात कुटुंबम त्यजेत. हां, म्हणजे आदरात कुटुंबम त्यजेत. याचा त्या आदरात कुटुंबाचा त्याग कसा काय होईल? बुद्धीमध्ये सोडून दिला. तो पदार्थ बुद्धीने सोडला की त्याचा त्याग होऊन जातो. मग त्याचा का त्याग केला? पण त्याग केला याचा अर्थ त्याच्याविषयी आमचे काही द्वेषभाव आहे किंवा वैरभाव आहे असं काही नाही. म्हणून प्रपंचाविषयी ब्रह्मव्यक्त्याचा द्वेषभाव नसतोच. तोच ब्रह्मव्यक्ता. तो प्रपंचाच्या विषयी द्वेषभाव करेल कशाला? तर त्या अशा पद्धतीने. पण मग जो परम आत्मतत्वाचं दर्शन घेतो तर तो आत्मभिन्न सगळे पदार्थ आदराने टाकून देत असतो. आणि हेच महात्मा पुरुषाचं लक्षण आहे. चला, दुरी करी आदरे अनेकांचा हेवा दुरी करी नाथ महाराज सांगतात. बरोबर आहे. पुढे वाचा. दृष्ट्वा त्वं हां हां त्यजनात असा जर घेतला ना मी आता, त्यजनात मानमादरात असं म्हणायला काही अडचणी येत नाही. म्हणजे असं उच्चार करता येतात. त्यजनात मानमादरात म्हणजे पदच्छेदाच्या वेळेला वेगळा केला जातो. आहे आता इथं उच्चारताना काय अडचण नाही. हां, विष आणि अमृत समोर असता बुद्धिमान माणूस ज्याप्रमाणे विषाचा त्याग करतो त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या दर्शनानंतर तू त्याच्या आदराने आत्मविश्वासाचा सगळ्याच गोष्टींचा त्याग कर. बरोबर. त्या सगळ्यांचा त्याग कर. हे सगळं आचार्य त्या शिष्याला सांगतायत, म्हणजेच आपल्याला सांगतायत की जर तुला जगत भासतं आहे तर जगत भासतं तर जगत हा अनात्म पदार्थ आहे हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे. आत्म्याचं दर्शन घेणाऱ्याला जगत दर्शन जरी झालं तरी तो आदराने त्याचा त्याग करून टाकतो. म्हणून मग त्या अनात्म पदार्थाविषयी तो काय करत नाही? स्वीकार करत नाही. आता स्वीकार कसा करेल? तर स्वीकार कसा करेल तर याच्यात त्याला ते कळालं म्हणून स्वीकार टाकून दिला. ज्याला कळालं नाही तो स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. असा घटाव भासको भानुर घटनाशेन नश्यति. घटाव भासको भानुर्घटनाशेन नश्यति. देहावभासक साक्षी देहनाशेन नश्यति. हरि घटावभासको भानुर्घटनाशेन नश्यति. देहावभासक साक्षी देहनाशेन नश्यति. घटावभासकः भानुः घटनाशे न नश्यति. देहावभासकः साक्षी देहनाशे न नश्यति. किती पदच्छेद आहे? एकच आहे का? घटावभासकः इथं पदच्छेद आहे. भानुः इथं पदच्छेद आहे. आणि नाशेला कुठे येतं? घटनाशे न नश्यति आहे. तसं आहे. देहाभासकः साक्षी
देहनाशे न नश्यती. इथं खाली काय पदच्छेद नाही. पहिल्या दोन याच्यात पदच्छेद आहेत. कोणते दोन गाडगेताई? बरोबर. बरोबर. तर घटावभासकः म्हणजेच भानुः घटनाशे न नश्यति. आता तिथं घट अभावभासकः असा पदच्छेद निघतो आतला. की काय निघेल? घटाचा अभाव. आता घटाचा अभाव केव्हा होतो? घट फुटल्यावर होतो. आणि दुसरा एक भाग असा निघतो घटावभासकः, तर घटाला प्रकाशित करणारा. असे दोन एकाच शब्दात दडलेले आहेत अर्थ. घटाला कोण प्रकाशित करतं? सूर्य प्रकाशित करतो. म्हणजे सूर्याच्या तेजामुळे घडा दिसतो. बरोबर आहे ना? घटावभासकः असा अर्थ केला. आणि घटनाशे न नश्यति, त्याचा घटाचा अभाव म्हणजे नाश ज्या वेळेला होतो त्यावेळेला म्हणजे सूर्य काही घडा फुटण्याने नष्ट होत नाही. सूर्य घडा फुटला म्हणजे घटाचा नाश झाला. घटनाशे घटाचा नाश झाला. मग घटाचा नाश झाला तरी सूर्यावरती त्याचा कोणताच परिणाम होत नाही. म्हणजे सूर्य नष्ट होत नाही. म्हणजे सूर्य नाश पावत भानुः न नश्यति असं म्हणावं लागेल आपल्याला. घटावभासकः घट नश्यति भानुः न नश्यति. पाणी कशाला आणायचं आता? अहो घट पाहायचा फक्त, घट. पाणी कशाला आणायचं? जास्त डोकं लावायचं. घट असं घट समोर ठेवला आहे, वर सूर्य आहे. सूर्याने घट काय केला आहे? प्रकाशित केलेला आहे. आता तो घट आहे तो फुटला. घट फुटला म्हणून सूर्य फुटला नाही. पण सूर्याशिवाय घट प्रकाशित होत नाही. म्हणजे घटाच्या प्रकाशनाचं सगळं काम कोणाकडे आहे? देहाच्या प्रकाशनाचं काम कोणाकडे आहे? आत्म्याकडे. मग देह नाश झाला, देह नश्यती, पण आत्मा न नश्यती. आत्म्याचा नाश होत नाही. आणि जसा सूर्याचा नाश होत नाही, गाडगं फुटतं आहे, तसा देहाचा नाश झाला तरी आत्मरूपी सूर्याचा नाश होत नाही. एवढा अर्थ आहे त्याचा. वाचा. ज्या सूर्याच्या तेजामुळे घडा दिसतो तो सूर्य काही घडा फुटण्याने नष्ट होत नाही. त्याप्रमाणे देहाला दर्शविणारा साक्षी असा जो आत्मा तो देहनाशाने काही नष्ट होत नाही. अवभासकः असा शब्द आहे बरं का तो. घट अवभासकः म्हणजे घटाचं प्रकाशन होणं. म्हणून त्याच्यात बी पदच्छेद निघतो, करता येऊ शकतो आपल्याला. घट अवभासकः म्हणजे घटाला प्रकाशन भानुः म्हणजे भानू करतो. घट अवभासकः कोण? भानू. आणि मग पुढच्या आहे तशी संगती. आता खाली देह अवभासकः साक्षी. देहाला कोण प्रकाशित करतो? साक्षी करतो. आत्मा म्हणजे साक्षी. म्हणून देहनाशे न नश्यति. कोण? साक्षी न नश्यति. आणि साक्षी डबल वापरायचा. साक्षी देह अवभासकः म्हणजे देहाला साक्षी प्रकाशित करतो, पण देहनाशे साक्षी न नश्यति. देहाचा नाश झाला तरी साक्षीचा नाश होत नाही. आणि तुम्ही कोण आहेत? साक्षी म्हणजेच आत्मा. जशी वेगवेगळी पदं आलेली आहेत, कुटस्थ, साक्षी, तशी इथं प्रकाशन करण्याच्या कामाच्या वेळेला शब्द येतो तो साक्षी असा येतो. आत्म्याला साक्षी म्हणतात कारण तो देहाला प्रकाशन करतो म्हणून. तर त्या अशा प्रकारचा सुंदर विचार आचार्य सांगतायत. वाचा. वाचलंय का? ज्या सूर्याच्या तेजामुळे घडा दिसतो तो सूर्य काही घडा फुटण्याने नष्ट होत नाही.
तसा हा देहाचा नाश झाल्याने साक्षीचा नाश होत नाही, साक्षी राहतोच. आणि मग देह फुटतात, देह नष्ट होतात, पण नष्ट झाले तरी वासना नष्ट होत नाही, म्हणून दुसरे देह घेऊन येते. आणि मग तेही देह प्रारब्ध कालापर्यंत राहतात आणि प्रारब्ध कालात नंतर नाश पावतात. म्हणजे देह केव्हा नाश पावतात तर प्रारब्धाने. आता घड्याच्या बी पाठीमागं प्रारब्धच लावावं लागेल तुम्हाला, है ना. एखादा घटसुद्धा किती काळ टिकून राहावा हे त्या घटाचं प्रारब्धच आहे. जड सगळ्या पदार्थाच्या मागं कर्म लागलेलं आहे. तर त्या अशा प्रकाराने पण आपण लावताना कर्म चेतनाकडून लावतो, कारण जडाला कर्म लावून करायचं आहे काय. तेव्हा अशा प्रकाराने आत्म्याचा नाश होत नाही, साक्षीचा नाश होत नाही. निराकारं जगत् सर्वं, निर्मलं सच्चिदात्मकं, निराकारं जगत् सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं, द्वैताभावात् कथं कस्मात्, कस्माद असं घ्यायचा. भयं पूर्णस्य मे वद, द्वैताभावात् कथं कस्मात् भयं पूर्णस्य मे वद, निराकारं जगत् सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं, द्वैताभावात् कथं कस्मात् भयं पूर्णस्य मे वद. निराकारं जगत् सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं आहे तसंच आहे सगळं. द्वैत अभावात कथम कस्मात् भयं पूर्णस्य मे वद. खालच्या ओळीत आहे पदच्छेद. द्वैत अभावात म्हणजे द्वैताचा अभाव असल्यामुळं. सांग बरं कथम कस्मात् भयं, भय कुठं आहे, पूर्णस्य मे वद. तर तेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजे पूर्ण स्वरूपामध्ये भय आहे कुठं नाही. ते कसं आहे म्हणताल तर निराकारम या पदाचा अर्थ त्यांनी अमर्याद असा केलेला आहे. निराकार म्हणजे आकार रहित, आणि ज्याला आकार नाही, आकार रहित म्हणून त्याला अमर्याद असं त्यांनी अर्थ लिहिला आहे. तर ठीक आहे, काय अडचण नाही की निराकार आहे, म्हणजेच अमर्याद. परमात्मा अमर्याद आहे. हे जग अमर्याद परमात्म्यामुळं बनलेलं आहे. ते जर मर्यादित असता, परमात्मा मर्यादित असता, तर जगतसुद्धा मर्यादित झालं असतं. निराकारं जगत् सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं. निर्मल अर्थात पवित्र असं म्हणायचं इथलं. शुद्ध, पवित्र, शुद्ध बुद्ध असं म्हटलं जातं. पवित्र असं अमर्याद निर्मळ असे सच्चिदानंदाचे स्वरूप आहे. म्हणून जग हे, सारे जग हे सच्चिदानंदाचे स्वरूपच आहे. बरोबर आहे. सच्चिदानंद कसा, आत्मा कसा आहे, अमर्याद, निराकार, निर्मळ असा सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. मग जगतसुद्धा त्याचंच स्वरूप आहे. मग पूर्ण अशा त्या ब्रह्मस्वरूपाला
काय आहे? द्वैताचा अभाव आहे, म्हणजे द्वैत नाही. मग द्वैत जी प्रतीती आहे, काय म्हणायचं, पहिल्यांदा निराकार शब्द वापरला तर त्याच्यात व्यापकता आणली आणि व्यापकामध्ये भय नसतं, व्यापकात भय नाही, परिच्छिन्न पदार्थात भय असतं, म्हणून द्वैताचा अभाव आहे. परमात्मा हा कसा आहे? व्यापक आहे, म्हणून व्यापकात भयाचा अभाव आहे. आम्ही जगाला पाहायला लागतो त्यावेळेला द्वैत दिसतं, म्हणून भीती प्रतीतीला येते. पण जगत हे जगत नसून सच्चिदानंदमय आहे असं सांगतायत. हे सारे जग हे अमर्याद निर्मळ असे सच्चिदानंदाचे स्वरूप आहे. आणि आम्हाला कसं प्रतीतीला येतं? नाही, आता इथलं या दोन पदाला विचार. भिन्न, द्वैताने भरलेलं म्हणजे अमर्याद नाही, मर्यादित, आणि निर्मळ शुद्ध नाही, तर मग अशुद्ध असं आम्हाला प्रतीतीला येतं, म्हणून आम्हाला भीती वाटते. मग पूर्ण अशा त्या ब्रह्मस्वरूपाला द्वैताचा अभाव असल्यामुळे, द्वैत अभावात कशाच्या ठिकाणी? पूर्णस्य सच्चिदानंदम, त्या ठिकाणी कस्मात भयम न, त्याच्या ठिकाणी भय अजिबात नाही. कोणाच्या ठिकाणी? म्हणजेच भय कसा असेल असं म्हणतात. वाचा. निराकारं जगत् सर्वं निर्मलं सच्चिदात्मकं द्वैतभावात् कथं कस्मात् भयं पूर्णस्य मे वद. तर सारे जग हे अमर्याद निर्मळ असे सच्चिदानंदाचे स्वरूपच आहे. सच्चिदानंद म्हणजेच ब्रह्म अमर्याद आहे, म्हणजे व्यापक आहे आणि शुद्ध असं आहे, किंवा सच्चिदानंद म्हणण्यामध्येच आनंद स्वरूप आहे, ब्रह्म आनंद स्वरूप आहे, आणि त्याचाच आविष्कार जग आहे. मग ते जग अनंत जरी मायामय भासत असलं तरी म्हणजे वेगवेगळे भेदाने भासत असलं तरी एकच आहे. म्हणून मग पूर्ण अशा म्हणजे एकच असणाऱ्या या जगात मग पूर्ण अशा त्या ब्रह्मस्वरूपाला द्वैताचा अभाव असल्यामुळे कोणापासून भय असेल सांग बरे? कोणापासून भय आहे तर कोणापासूनच नाही. म्हणून आपल्याला मारणारा कोणीही तयार झालेला नाही. का तुम्ही सत्वस्तू आहात ना, मग तुम्हाला मरण कोणापासून आहे तर कोणापासूनच नाही. म्हणून तुमच्यावरती कोणाचं शस्त्र चालत नाही, अग्नी तुम्हाला जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा सुकू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मार्ग. हां, तेव्हा अशा प्रकारचा विच्छेद करण्याची शक्ती कोणत्याही तत्वाजवळ नाही, कारण मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. ब्रह्मादिकं जगत् सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं. ब्रह्मादिकं जगत् सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं. त्वय्येव लीनं जगत्त्वं. कथं लीयसे वद. याच्यामध्ये एक अक्षर कमी पडतं का? त्वय्येव लीनं जगत्त्वं, हे बरोबर आहे. 3 आणि 3 6 7 8 अक्षर अनुष्टुपात आली. आणि कथम लीयसे त्याच्यात एक पद पाहिजे होता. नाही, अनुस्वारने हे पद नाही होत. चला, आहे तसं घ्या. त्वय्येव लीनं जगत्त्वं कथं लीयसे वद. ब्रह्मादिकं जगत् सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं. त्वय्येव लीनं जगत्त्वं कथं लीयसे वद. ब्रह्मादिकं जगत् सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं.
त्वय्येवलिनं जगत्त्वं कथं लीयसे वद ब्रह्मादिकं जगत्सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं त्वय्येवलिनं जगत्त्वं कथं लीयसे वद ब्रह्मादिकं जगत्सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं त्वय्येवलिनं जगत्त्वं कथं लीयसे वद। हा ब्रह्मादिकम म्हणजे ब्रह्मादी आदी म्हणजे सगळं जगतामधले ब्रह्मादिक याच्यातला ब्रह्मदेव धरायचा आहे त्यांना म्हणजे ब्रह्मादिकम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आदी करून जगत सर्वम संपूर्ण जगत त्वयी आनंदे म्हणजे आनंदरूप अशा तुझ्याच ठिकाणी त्वयी म्हणजे तुझ्या आनंदे प्रकल्पितम म्हणजे कल्पित आहे तुझ्याच ठिकाणी ब्रह्मादी करून संपूर्ण जगत कल्पित आहे ब्रह्मादिकम जगत सर्वम त्वयी आनंदे प्रकल्पितम त्वयी एव लीनम जगत्वम आणि ते लीन कुठं होतं तुझ्याच ठिकाणी लय पावतं म्हणजे तुझ्याच ठिकाणी उत्पन्न होतं आणि तुझ्याच ठिकाणी लय पावतं कथम लीयसे वद मग तू कसा लय पावणार ते सांग बरं तू कसा लय पावणार तुझ्या ठिकाणी जगत लय पावतं तर तू नाही लय पावत तुझ्या ठिकाणी जगत उत्पन्न होतं ब्रह्मादी करून आणि तुझ्याच ठिकाणी ते लय पावतं मग तू कुठं लय पावणार तर तू नाही तू कुठे लय पावत नाहीस म्हणजेच तू परमात्मा आहेस तूच ब्रह्म आहेस आणि तुझ्या ठिकाणी जगत उत्पन्न होतं तुझ्याच ठिकाणी लय पावतं पण तू नाही लय पावत तर तू परमात्माच आहेस वाचा ब्रह्मादिकं जगत्सर्वं त्वय्यानन्दे प्रकल्पितं त्वय्येवलिनं जगत्त्वं कथं लीयसे वद। तर ब्रह्मादी सर्व जग हे आनंद रूपाच्या तुझ्या ठिकाणी कल्पित आहे ते तुझ्या ठिकाणी लय पावते तर मग तू कसा लय पावणार ते सांग बरे। हां तर तू ब्रह्म आहे बरोबर आहे कारण तूच काय आहेस ब्रह्म आहेस म्हणून तू लय पावत नाहीस ब्रह्मापेक्षा ब्रह्माचा लय कशात करणार ब्रह्माचा लय नाही ब्रह्मापर्यंत लय आहे जगतातल्या पदार्थांचा ब्रह्मस्वरूपापर्यंत लय आणि ब्रह्मरूपी पदार्थच असा आहे की ज्याचा नाशच होत नाही म्हणून तोच तू आहेस असं समजून घे पुंडलिक